Question number 11. Company had following assets and liabilities. Debtor, current asset है. Creditor, current liability है. Bills payable, current asset है. Sorry, bills payable, current liability है. Stock, current asset है. Loose tools, current asset है. त्याच्यानंतर bank OD, current liability है. From this, calculate current ratio. From this what? Calculate current ratio. Now how you will calculate current ratio? What is the formula of current ratio? Current assets upon current liabilities. See, this is question number 11. Question number 11, page number 379. Okay. Now this is my current ratio. What is the formula of current ratio? Current assets upon current liability. ओके. आता इथे करंट ऍसेट आणि करंट लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत ते आपण जरा बघून घेऊया. फॉर्म्युलाचा कॉलम आहे. पहिल्या डेटर्स 1,20,000 त्या करंट असेट आहेत. डेटर 1,20,000 प्लस क्रेडिटर करंट लायबिलिटी आहे त्या 60,000. मग त्या डिनॉमिनेटरला लिहिणार मी 60,000. त्याच्यानंतर बिल्स पेबल 40,000 करंट लायबिलिटी. मग मी लायबिलिटी मध्ये लिहितो 40,000. स्टॉक 60,000 असेट. स्टॉक 60,000 असेट. लूज टूल्स 20,000 असेट आहेत. लूज टूल्स 20,000 या असेट्स आहेत. नंतर बँक ओडी 20,000 असेट संपल्या 20,000. ओके. मग आता यांची टोटल बघा किती झाली. 1,20,000 आणि 1,20,000 आणि 60, 1,80,000, 1,80,000 आणि 20,000, 2,00,000 रुपये. 2,00,000 रुपये माझी टोटल झाली करंट असेटची. करंट लायबिलिटी टोटल बघा 60 आणि 40, 1,20,000. This is my current ratio. This is my current ratio. बरोबर. रेशो किती येणार? 12 2 24 नाही म्हणजे 12 1 12 बरोबर 8 उरले. बरोबर ना. 12 7 84 बरोबर. म्हणजे उरले किती बघा. हे 4 शून्य गेले, हे 4 शून्य गेले. बरोबर. मग 12 1 12 8 उरले. बरोबर. 12 7 72 येणार. बरोबर. 72 8 उरले. बरोबर. 72 1.6666. बरोबर. हा आला माझा रेशो. 2,00,000 भागिले 1,20,000. समजलं. आता आपल्याला खरं विचारलंय 2 मार्कांसाठी हा रेशो करंट रेशो. त्याचं उत्तर हे एवढंच. आता याच इन्फॉर्मेशन मधनं आपण क्विक रेशो पण काढू शकतो. विचारलेला नाहीये पण आपण काढून ठेवूया ना. परीक्षेत ते पण विचारू शकतात. क्विक रेशो, त्याचं दुसरं नाव काय? लिक्विड रेशो. क्विक रेशोचं दुसरं नाव काय? लिक्विड रेशो. त्याचं तिसरं नाव काय? ऍसिड रेशो. बरोबर. फॉर्म्युला काय? करंट असेट मायनस 2 आयटम, स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस.
भागिले लायबिलिटीज मायनस फक्त बँक होल्डिंग. ओके, आता इथे आपण काढलेलं करंट असेटची टोटल आपल्याला माहिती आहे 2 लाख रुपये. त्याच्यामधलं स्टॉक किती आहे? स्टॉक आपण बघितलं प्रश्नामध्ये, स्टॉक आहे 60,000. स्टॉक किती आहे? 60,000. आणि प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत नील. या टॉपिक मध्ये कुठेही प्रीपेड एक्सपेन्सेस दिलेले नव्हते, बरोबर, मग ते झाले नील. माझी करंट लायबिलिटी किती आहे बघा, माझ्या करंट लायबिलिटी होत्या 1,20,000. मग मी इथे लिहिणार 1,20,000 टोटल करंट लायबिलिटी, बरोबर. त्याच्यामधल्या माझे बँक ओडी किती आहे? 20,000. बँक ओडी 20,000. इज दॅट क्लिअर? मग अमाऊंट किती आली? 2 लाखामधले 1,60,000 गेले, उरले 1,40,000. आणि हे किती उरले? 1,20,000 मधनं 20,000 गेले, तर उरले 1,00,000 रुपये. मग बघा उत्तर किती आलं? 1.4. माझा लिक्विड रेशो किती आला? 1.4. बरं, हे तुम्हाला 1.4 कॅल्क्युलेशन जे झाले सोपं होतं म्हणून केलं. हे असंच केलं पाहिजे असं काही नाही, हे तुम्ही असं पण करू शकता. 14/10. 4 शून्य गेले ना, 1 2 3 4, 1 2 3 4, बरोबर. हेच अजून संक्षिप्त करायचं म्हणजे, अजून शॉर्ट करायचं म्हटलं तर 2×7=14, 2×5=10. ओके, you can show it like this also. No need to exactly derive figure in points. समजलं का? जसं इथे तुम्ही करू शकला असता, बरोबर. हा, 2×10=20, 2×7=12. म्हणजेच आपण म्हणू शकतो 2×5=10, 2×3=7. असं पण करू शकता तुम्ही. ओके, और युअर आन्सर, बरोबर. 3×1=3, बरोबर. 2 उरले, 2×6=18, 3×6=18, 3×6=18. आपल्याला 2 डिजिट पर्यंतच ठेवायचे, पुढे काय जायची गरज नाही. हे सिंपल गणित आहे, सगळ्यांना समजलं का? हो. मला स्वतः तेवढं कॅल्क्युलेशन करावं लागणार. ओके, हा झाला माझा पहिला प्रश्न, 11वा. आता 12वा प्रश्न बघा. करंट असेट ऑफ द कंपनी 6 lakhs and current ratio is 2:1. करंट रेशो इज 2:1. हे बघा, हे साइन म्हणजे is to, 2:1. करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी म्हणजे 2:1. फाइंड द करंट लायबिलिटी का अमाउंट. क्वेश्चन नंबर 12, पेज नंबर 379. Okay, this is my current ratio. Current assets, right, upon current liabilities, right, is equal to 2/1 है. upon 1. त्यांनी सांगितलंय, प्रश्नामध्ये दिलाय 2:1. म्हणजे करंट असेट माझ्या करंट लायबिलिटीच्या डबल आहे. करंट असेट माझ्या करंट लायबिलिटीच्या काय डबल आहे. प्रश्नामध्ये सांगितलंय करंट असेट ऑफ द कंपनी 6 lakhs. मग मी इथे लिहितो, करंट असेट जर माझ्या 6 lakhs असतील, बरोबर, आणि करंट लायबिलिटीज जर माझ्या माहिती नाहीत मला किती आहेत, आणि यांचा रेशो जर, बरोबर, 2:1 असेल, 2:1 असेल,
माझ्या करंट लायबिलिटीज किती. सिंपल आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. बरोबर, करंट लायबिलिटी मल्टिप्लाइड बाय 2 बरोबर, मल्टिप्लाइड बाय 60,000 मल्टिप्लाइड बाय 1. आणि आपण इथे असं म्हणू शकतो करंट लायबिलिटीज इज इक्वल टू राईट 60,000 मल्टिप्लाइड बाय 1 डिवायडेड बाय 2. बरोबर ना, डिवायडेड बाय 2. म्हणजे बघा उत्तर सोपं आहे. 30,000 रुपये येणार. 60,000चे अर्धे डिवाइड बाय 2 म्हणजे अर्धे. बरोबर, 30,000. करंट लायबिलिटी आल्या माझ्या 3 लाख रुपये. 30,000 रुपये नाही, 3 लाख रुपये. 6 लाख आहेत. ओके, जर हे 6 लाख रुपये असतील तर 3 लाख रुपये माझ्या करंट लायबिलिटी आहे. हे असे प्रश्न तुम्हाला 2 मार्काला येतील आणि असे 2 मार्कांचे टोटल 4 प्रश्न येतील तर झाले 8 मार्क, किंवा 2 मार्काचे 2 प्रश्न येतील आणि 4 मार्काचं कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट येईल. डिपेंड्स अपॉन द पेपर सेटर. 13वा प्रश्न बघा. 3 इन्फॉर्मेशन दिल्यात आपल्याला. करंट लायबिलिटीज, वर्किंग कॅपिटल आणि इन्व्हेंटरी, आणि सांगितलंय क्विक रेशो कॅल्क्युलेट करा. आणि सांगितलं आपल्याला काय कॅल्क्युलेट करा, क्विक रेशो. बरोबर, करंट लायबिलिटीज 3 लाख, वर्किंग कॅपिटल आहे 8 लाख. बरोबर, क्विक रेशो साठी माझा फॉर्म्युला आहे करंट असेट्स मायनस स्टॉक मायनस प्रीपेड एक्सपेन्सेस अपॉन करंट लायबिलिटीज मायनस बँक ओडी. पण इथे मला करंट असेटची इन्फॉर्मेशन दिलेलीच नाहीये. मग पहिलं मला करंट असेट काढावी लागणार. आता करंट असेट काढण्यासाठी मला फॉर्म्युला काय बघा, तर इथे वर्किंग कॅपिटल मधनं मला मिळू शकतं. बघा, वर्किंग कॅपिटल, क्वेश्चन नंबर 13, वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. आणि हे उत्तर किती आहे तुमचं, 3 लाख रुपये. 3 लाख नाही, वर्किंग कॅपिटल 8 लाख रुपये. वर्किंग कॅपिटल माझं किती रुपये, 8 लाख रुपये. आपण बॅलन्स शीट मध्ये घ्यायचो. बरोबर, करंट असेट्स मधनं करंट लायबिलिटीज मायनस करून आलेलं उत्तर बॅलन्स शीट मध्ये घ्यायचो वर्किंग कॅपिटल म्हणून. आता त्यातलं करंट असेट किती आहेत ते मला माहिती नाही. करंट असेट्स किती आहेत ते मला माहिती नाही, पण करंट लायबिलिटी मला माहिती आहेत. करंट लायबिलिटी 3 लाख आहेत. जर करंट लायबिलिटी 3 लाख आहेत, ते वजा करून जर उत्तर 8 लाख रुपये येत असेल, बरोबर, तर याचा अर्थ माझ्या करंट असेट किती असणार, इक्वल टू हे वजा 3 लाख, इकडे जाताना काय होणार, अधिक 3 लाख होणार. मग 8 लाख प्लस 3 लाख म्हणजे माझ्या करंट असेट झाल्या 11 लाख. ओके, माझ्या करंट असेट झाल्या 11 लाख. आता माझ्या करंट असेट 11 लाख रुपये झाल्या. मला क्विक रेशो कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. क्विक रेशो इज इक्वल टू, मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो, करंट असेट मायनस स्टॉक मायनस प्रीपेड एक्सपेन्सेस बरोबर भागिले करंट लायबिलिटी मायनस बँक ओडी. बरोबर, माझ्या करंट असेट मी कॅल्क्युलेट केल्या आताच 11 लाख रुपयाच्या करंट असेट आल्या, मायनस स्टॉक दिलेला आहे, स्टॉक 2 लाख रुपये, मायनस प्रीपेड एक्सपेन्सेस नील, डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. मी मगाशी सांगितलेलं 3 लाख रुपयाच्या करंट लायबिलिटी होत्या. ओके, आणि मला याच्यामध्ये नील आहे, तर बँक ओडीची इन्फॉर्मेशन नाही दिले म्हणजे मी नील अज्युम करणार. तर 11तनं 2 गेले 9 लाख रुपये, डिवायडेड बाय
करंट लायबिलिटी 3 लाख रुपये. मग कॅल्क्युलेशन करा. 9/3 चं उत्तर किती आलं? 3 टाइम्स. हे जे उत्तर येतं हे टाइम्स मध्ये येतं. माझा क्विक रेशो इज इक्वल टू 3 टाइम्स, म्हणजे माझ्या करंट क्विक असेट माझ्या क्विक लायबिलिटीच्या तिप्पट आहे. आता या प्रश्नात आपल्याला करंट रेशो विचारला नव्हता, पण प्रॅक्टिस साठी आपण करंट रेशो पण कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर्म्युला काय? करंट असेट्स अपॉन करंट लायबिलिटीज. ओके, माझ्या करंट असेट होत्या 11 लाख आणि करंट लायबिलिटीज होत्या 3 लाख रुपये. मग रेशो बघा किती आला? 3 त्रिक 9, 2 उरले, 3 सा 18 बरोबर. 20 मधले 18 गेले, 2 उरले, परत 3 सा 18 म्हणजे 3.66 टाइम्स. ओके, किंवा तुम्ही 11:3 लिहिलं तरी चालेल. 11:3 लिहिलं तरी चालेल किंवा हे कॅल्क्युलेशन केलं तरीही चालेल. बरोबर, तुम्ही असं म्हणू शकता 11/3. किंवा 3.66 टाइम्स. इज दॅट क्लिअर? कोणाला काही डाऊट? हे विचारलेलं नाही, हे आपण स्वतःहून केलं. हा झाला कितवा प्रश्न? 13वा. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 40. बघा, जीपी रेशो विचारलाय. जीपी रेशोचा फॉर्म्युला काय? जीपी अपॉन सेल मल्टीप्लाइड बाय 100. माझा सेल आहे 270, नेट परचेस आहे 1,50,000. सेल्स रिटर्न आहे, सेल्स रेशो नाहीये, सेल्स रिटर्न आहे 20,000. क्लोजिंग स्टॉक आहे 25,000. ओपनिंग स्टॉक आहे 45,000. बरोबर. मग आता आपण फॉर्म्युला करूया. बघा, हा माझा जीपी रेशो. फॉर्म्युला काय? जीपी अपॉन सेल्स गुणिले 100. ओके, आपल्याला जीपी दिलेला नाहीये, आपल्याला सेल दिलेला आहे, पण आपल्याला कोणता सेल पाहिजे? याच्यातला नेट सेल पाहिजे. बरोबर. मग पहिला मी नेट सेल काढतो. नेट सेल इज इक्वल टू सेल मायनस रिटर्न. ओके, आता सेल किती होता माझा? 270 आणि सेल्स रिटर्न 20,000. मग मी इथे लिहिणार 2,70,000 मायनस 20,000 इज इक्वल टू 2,50,000. ओके, आपल्याला जीपी पण पाहिजे, पण जीपी दिलेला नाहीये इथे, म्हणजे जीपी काढावा लागणार. जीपी कसा काढतो आपण? सेल्स मायनस सीओजीएस. आपल्याकडे आता नेट सेल मिळाला, आता सीओजीएस काढूया आपण. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कसं काढणार आपण? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड बरोबर. ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक. बघा, माझे ओपनिंग स्टॉक ऑफ परचेस किती आहेत? ओपनिंग स्टॉक ऑफ गुड्स किती आहेत? 45,000. 45,000 होते, प्लस मी वर्षभरात माल खरेदी कितीचा केला? 1.5 लाखाचा. प्लस 1.5 लाख. माझ्याकडे 1,95,000 चा माल जमा झाला. टोटल माझ्याकडे
1,95,000 चा माल होता, पण तो मी सगळ्याच्या सगळा वापरला नाही. वापरला नाही. त्याच्यामधला काही माल क्लोजिंग स्टॉक मध्ये उरला. 25,000 चा माल क्लोजिंग स्टॉक मध्ये उरला. बरोबर. मग 195 मधले 25 गेले तर 170 उरले. किती उरले? 170. 1,70,000 रुपयाचा माल मी विकला. 1,70,000चा माल मी काय केला? विकला. आता बघा, जर मी 1,70,000चा माल 2.5 लाखाला विकला, मला ग्रॉस प्रॉफिट किती झाला? एक 70चा माल मी 2.5 लाखाला विकला, तर जीपी किती झाला? 2.5 लाख वजा 1,70,000, म्हणजे माझ्याकडे 80,000 रुपयाचा नेट प्रॉफिट झाला. कितीचा नेट प्रॉफिट झाला? 80,000चा नेट प्रॉफिट झाला. मग आता फॉर्म्युला जीपी रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो. Formula is your gross profit divided by net sale. बरोबर. बघा आता माझा ग्रॉस प्रॉफिट किती होता? 80,000 गुणिले 100 डिवायडेड बाय 2,50,000. ओके. बरं, करा कॅल्क्युलेशन. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 1 2 1 2, अजून 2 शून्य गेले, 1 2, हे 2 शून्य गेले, 1 2. आता 25 ने डिवाइड करायचंय 80 ला, 800 ला. चला, 25 गुणे 25 त्रिक 75, 5 उरले, 25 गुणे 50, तो 32%. किती? 32%. ओरल कॅल्क्युलेशन, काही कॅल्क्युलेटरची वगैरे गरज नाही. लक्षात घ्या, परीक्षेत जेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेशन देणार करायला, ते सगळे सिंपल कॅल्क्युलेशनच असणार. हे कॅल्क्युलेशन समजलं का? या कॅल्क्युलेशन साठी जे नेट सेल आणि जीपीचं कॅल्क्युलेशन होतं ते समजलं का सगळ्यांना? सीओजीएसचं कॅल्क्युलेशन. विकलेला माल सगळ्याचा सगळा काही याच वर्षात खरेदी केलेला असू शकतो अशातला काय भाग नाही. पहिला ओपनिंग स्टॉक पण विकणार ना आपण. रादर उलट जोपर्यंत सगळा ओपनिंग स्टॉक संपत नाही तोपर्यंत नवीन मालाला हातच लावणार नाही. म्हणजे आपण जर या वर्षी 1,50,000चा माल खरेदी केलेला असेल आणि जर आपल्याकडे टोटल 45,000चा माल सुरुवातीपासून होता, तर दोघांची टोटल 195चा माल होता, त्यातला 25,000 रुपयाचा माल क्लोजिंग स्टॉक मध्ये आहे, म्हणजे तो विकला गेला नाही. मग जर तो विकला गेला नाही तर 170चा माल विकला गेला. तो 170चा माल मी 250 ला विकला. तो 170चा माल मी कितीला विकला? 250 ला विकला. म्हणजे डिफरन्स 80,000 इज माय ग्रॉस प्रॉफिट. आणि मग त्याचे टक्के काढले. इज दॅट क्लिअर? एनीबडी, एनी डाऊट? पुढे जायचं? अरे नाही. नेक्स्ट, आता 15वा प्रश्न बघा. नेट प्रॉफिट रेशो. क्वेश्चन नंबर 15 नवीन पेज वरच घेतो. क्वेश्चन नंबर 15, नेट प्रॉफिट रेशो. ओके. नेट प्रॉफिट रेशो मध्ये सेल्स 380 चे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड एवढे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस एवढे. बरोबर. तर सेल्स मधनं सगळे खर्च मायनस होणार, तर ते जेवढे उरणार त्याला म्हणणार मी नेट प्रॉफिट. बरोबर ना? आता आपल्याला फक्त इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच दिलेत, टॅक्सचं काही सांगितलेलं नाहीये. मग
इथे आपण असं कॅल्क्युलेशन करणार, सेल्स किती होतं, सेल्स 380 मायनस काय, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड हे किती होते 260. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 2,60,000. हे उत्तर उरलं माझं ग्रॉस प्रॉफिट. हे उत्तर उरलं माझं ग्रॉस प्रॉफिट 40 आणि 1,20,000 रुपये उरले, बरोबर ना. या ग्रॉस प्रॉफिट मधनं मी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस करणार. काय मायनस करणार, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. किती सांगितले होते मला ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, 60,000. किती सांगितले होते, 60,000. तर मी इकडनं 60,000 मायनस केले तर हे उरलं माझं नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स 60,000. आता मला प्रॉफिटचा रेशो विचारलाय, नेट प्रॉफिट रेशो. फॉर्म्युला नेट प्रॉफिट. ऍक्च्युली हा आफ्टर टॅक्स मला घ्यायचा आपल्याला, पण इथे टॅक्स बद्दल काही इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये, म्हणून नेट प्रॉफिट आपण बिफोर टॅक्सच घेणार. मला नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स मिळाला 60,000 गुणिले 100 डिवायडेड बाय 3,80,000. करा कॅल्क्युलेशन. हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले, 1 2 1 2, बरोबर. अजून 2 शून्य गेले, तो 600 डिवायडेड बाय 38, बरोबर. 600 डिवायडेड बाय 38 केले तर 600 डिवायडेड बाय 38, 600 डिवायडेड बाय 38. चला बघा, 38 एक 38, तर उरले किती, 60 मध्ये 2 40 झाले, 40 आणि 20 60, 200 चे 200 उरले, बरोबर. 15 318 गेले तर बघा बघा 824 अच्छाले 2, बरोबर. त्याच्यानंतर 18 आणि 2 20, हे जास्त होतात म्हणजे 15 आले, बरोबर. आता म्हणजे 40 अच्छाले 4, बरोबर. 5 1 15 आणि 4 19, हे उरले 10. शून्य गेला, आपण पॉईंट धरले, बरोबर. त्याच्यानंतर अजून एक म्हणजे 15 पॉईंट काहीतरी येईल. परत जर 100 घेतलं आपण तर 15 त्रिक, 15 पॉईंट 15 ठीकच घेऊया, 3 पण नाही, 2च येणार. 15.2% आपण असं म्हणू शकतो. 15.2% हा नेट प्रॉफिट झाला. इथे लिहिताना पूर्ण लिहा, 60,000 गुणिले 100 डिवायडेड बाय 3,80,000. समजलं का? तुम्हाला फॉर्म्युला पार्ट पाहिजे, नेट प्रॉफिट रेशो मध्ये काय येतं हे कॅल्क्युलेशन 4थीचं गणित आहे, हे तुम्हाला येतच. तुम्हाला फॉर्म्युला पार्ट पाहिजे. समजलं? समजलं का? हो. आता पुढचा प्रश्न आहे ऑपरेटिंग रेशो. हे 2 आज आपल्याला संपवायचे. समजा मीटिंगच्या अगोदर हे जर संपले तर परत मीटिंग जॉईन करा. कॅल्क्युलेट ऑपरेटिंग रेशो. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड दिले, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस दिलेत, सेल्स दिलेत, सेल्स रिटर्न दिलेत. आता बघा फॉर्म्युला काय, ऑपरेटिंग रेशो. फॉर्म्युला इज कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड
plus operating expenses. Operating expenses. Okay. हे total divided by net sales. बरोबर. आता बघा COGS आपल्याला दिलेली आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिले 3,50,000. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस दिले 30,000. 3,50,000 प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस दिले 30,000 रुपये. बरोबर. त्याला गुणिले 100 आणि माझे नेट सेल किती आहे? सेल आहेत 5,00,000 आणि रिटर्न आहेत 30,000. मग मी इथे म्हणणार 5,00,000 मायनस 30,000 म्हणजे 70,000. 4,70,000 रुपये झाले. चला बघा कॅल्क्युलेशन करून बघा टोटल किती झाले. 350 प्लस 30 म्हणजे 380. 3,80,000 गुणिले 100 भागिले 4,70,000 भागिले किती? 4,70,000. आता करा कॅल्क्युलेशन. 1 2 3 4 4 शून्य गेले. तर 3,80,000 1 2 3 4 1 2 3 4 बरोबर. सो 3,800 divided by 47. 3,800 divided by 47,000 हे करा. बरोबर. आता बघा 47 एक 47 पण नाही जात. 47 9 चा कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. 47 मल्टिप्लाइड बाय 9 जर मी म्हटलं तर 7 9 63 8 6 परत 936 आणि 7 39. तर 9 ने जात नाही म्हणजे 8 नेच करावं लागणार आपल्याला. ओके. सो 8 8 5 आणि 832 आणि 5 37 375. सो 7 375 376 आला. 3,800 7 जा म्हणजे 70 येले. 70 पॉइंट. आता हे किती उरत आहेत? 40 उरले फक्त. बरोबर. मग परत 70.0 एक उरला तर परत एक 70.1%. माय रेशो विल बी 70.1%. कॅल्क्युलेशन. इज दॅट क्लिअर? कोणाला काही डाऊट? हे नेहमी टक्के गुणिले 100 असतात ना. 80 होते ना आपण मगाशी कॅल्क्युलेशन. 80.80%. तुमचे इकडेच चेक केले जाणार. जास्त काही पॉइंट मध्ये बघितलं जाणार नाही. इज दॅट क्लिअर? एनीबडी एनी डाऊट? आणि लास्ट वन आहे करंट रेशो. करंट असेट्स अपॉन करंट लायबिलिटीज. हे सोपं आहे. 3 हे काय तोंडी आहे, तुम्ही कराल. आता लक्ष द्या. तुमचं उद्या मीटिंग कॅन्सल झाली संपली की लगेच जॉईन इन करा बरं का. तुमचे उद्याचं लेक्चर नसणार आहे, सकाळी नसणार आहे. बरोबर. ते आपण संध्याकाळी घेऊया तुमचं लेक्चर. उद्या तुमचं लेक्चर थोडं लेट घेतलं तर चालेल का रे? 11 वाजता वगैरे घेतलं तर चालेल? हो. हा दादा.
चालेल. बरं ठीक आहे, मग एक काम करूया, उद्या 8:30 थांबा, मी 8:30 10:30 ठीक आहे, 11 वाजताच घे, उगाच टेन्शन नको. उद्या 11 वाजता